तर मेंढीपालन किंवा कुठलाच व्यवसाय तोट्याचा नसतो, पण जोपर्यंत तुम्ही त्याचं विक्री व्यवस्थापन किंवा ह्याचं जे काय आहे ह्याचा अभ्यास सखोल करत नाही तोपर्यंत तो व्यवसाय तोट्यातच जाणार. किती पैसे असू द्या तुमच्याकडं काय हरकत नाही, पण ज्याच्याकडे पैसा नाही आहे आणि त्याला विक्रीचं कौशल्य आहे ना, तो मात्र सक्सेस होणार. ह्या व्यवसायामध्ये मी तुम्हाला सांगतोय, तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही मेंढरा आणाल, सांभाळाल, सगळं करा, पण ज्याच्याकडे पैसा नाही आहे ना, त्याला जर ह्याचं कौशल्य असेल ना विक्री व्यवस्थापनाचं, तर 100% तो सक्सेस होणार. तुम्ही किती पैसे असले तरी तुम्ही फेल होणार आहे. कारण काय होतं की आमचं कसं आहे, सगळ्यांचं आम्ही सांभाळण्याचं एकदम काटेकोरपणे नियोजन करतो, पण ह्याचं विकायचं काटेकोरपणे नियोजन करत नाही. कारण काय होतं की आमचं तो भागच येत नाही, आम्हाला ते कळलंच नाही. पण तुम्ही कधी पण अभ्यास करा, किंवा ज्या काही कंपन्या जे प्रोडक्ट बनवतात किंवा जे कंपन्यांचं प्रोडक्ट असतं, कंपनी काय करते, जेवढं प्रोडक्ट बनवण्यावरती फोकस करते ना, त्याच्या डबल फोकस हा त्याच्या विक्री व्यवस्थापनावर असतो. की हे बनवून नुसता काय फायदा नाही, तर विकलं तर फायदा होणार आहे. मग तसं तुम्ही काय तुमचं नियोजन आहे का? आता सर्वांचंच नियोजन वेगवेगळ्या पद्धतीनं असतं. तर काही लोक म्हणतात की बाजारात भविष्यात कमी ह्याचं विकली जाणार नाही का? तर विकलं जाणार आहे. बाजारामध्ये काय विकलं जात नाही का? सगळंच विकणार आहे. पण तुम्हाला जी अपेक्षित दर आहे किंवा तुम्हाला जो अपेक्षित पैसा पाहिजे तो मात्र बाजारात ह्याचा मिळणार नाही. कारण काय, तुमच्याकडे कौशल्यच कमी असेल आणि त्याच्यामुळे त्या प्रमाणात होत असेल, तर 100% तुम्हाला बाजारामध्ये त्याचा पैसा जो पाहिजे तो येणारच नाही. अशाप्रमाणे बाजार चालणार आहे. ह्याला बाजारात मागणी राहणार नाही का? तर 100% कायमच राहणार आहे. फक्त जो काय तुम्हाला पैसा मिळणार होता म्हणजे प्राण्यांचा, तो मात्र कमी मिळतो. तसेच काल फडतरे साहेब आहेत आपले इंदापूरचे, त्यांनी मला कॉल केला होता. ते म्हणतात की तुम्ही सांगताय ना ते 100% आमच्याकडं त्या परिस्थितीतनं होतं आहे. तर कसं होतं आहे की मी ज्या पद्धतीनं अभ्यास करतो किंवा मी बेसिक अभ्यास करतो, कारण माझं शिक्षण नाही, प्रशिक्षण नाही, त्यामुळं मी त्या गोष्टी सांगू शकत नाही. पण जे काय ह्याच्यामध्ये घडतं किंवा घडणार आहे हे मला चांगले अनुभव आलेले आहेत. त्याच्यामुळे मी लोकांना आत्तापासूनच जागृत करतो. तुम्ही म्हणाल की माझ्याकडे 50 झाले की मी जागृत होईल, तर 50 झाल्यानंतर तुम्ही जागृत व्हायला 4 वर्ष लागणार. मग तेव्हा काय करणार? 4 वर्षे तुम्ही काय करणार आहे त्याचं? पण त्याच्यापेक्षा आत्तापासूनच जागृत राहा की काय करायचे, नियोजनबद्धता ठेवा. तुमची व्यवस्थापन तसं पाहिजे की बाबा हे मी करू शकतो, मला हे करायचं आहे पुढचं. माझे 20-25 झालेत ना, बरं 50 होईपर्यंत नरांचं काय करणार आहे तुम्ही? नरांना काय घरी ठेवणार आहे का? त्याला काय सांभाळणार आहे का शोपीस म्हणून? तर तुम्हाला ते कुणाला तरी विकायचंच आहे. मग तुम्ही डायरेक्ट विकणार का त्याला कापून विकणार, ह्याचं काय नियोजन आहे का तुमचं? तर अशा सगळ्या गोष्टींचं नियोजन करा. आता काही लोक म्हणतात की एवढं तुम्ही लाड करता या प्राण्यांबरोबर, मग कापून विकायचं कसं? तर व्यवसायामध्ये जर काय तुम्हाला शिकायचं असेल तर मी माझ्या सरांकडनं शिकलेलो आहे. म्हणजे मी ज्या जॉबला कंपनीत होतो ना त्यांच्याकडनं शिकलेलो आहे. व्यवसायामध्ये सक्कं कोणीच नाही. व्यवसाय म्हणजेच सक्का. म्हणजे जर काय तुम्ही व्यवसायामध्ये समजला की माझं हे येईन, माझं ते येईन, माझं सक्का असा येईन, माझा सक्का तसा, तर व्यवसाय हा डुबला जातो. त्याच्यापेक्षा व्यवसाय हा व्यवसायाप्रमाणेच राहिला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलंच नातं नसावं. जर अशा पद्धतीनं व्यवसाय केला तर तो व्यवसाय उभा राहतो, अन्यथा व्यवसाय म्हणजे डुबूनच जातो. मग तसं तुम्ही नियोजन करा. 50 प्राण्यांचं नियोजन आहे ना तुमचं, जसं माझं 50 प्राण्यांचं नियोजन आहे. 50 प्राणी झालीत की मी कटिंगचं करणार आहे. आता काही लोक सांभाळायला नेता आहेत म्हणून ठीक आहे, पण जरी सांभाळायला नेलं नसतं तरी मी इथं हप्त्यातून किंवा आमच्याकडे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला ह्या नरांना मी कापायचो. हा पहिल्यापासून नियोजन ठेवलेलं आहे. का? तर भविष्यात जेव्हा माझ्याकडे 50 होतील तेव्हा मी काय करणार आहे का, तेव्हा शिकायला किंवा ते समजायला ह्या सगळ्या प्रोसेसला 2-3 वर्ष जातील. मग तोपर्यंत डब घायला येण्यापेक्षा किंवा कमी भावामध्ये विकण्यापेक्षा आतापासूनच तयार आहे. आता शेतकरी कमी भावात का माल विकतात? तर त्यांना काय आहे की विकायचं कुठं ह्याचं कौशल्य कमी पडल्यामुळं काय झालं की शेतकऱ्यांचं गणित बिघडलं, म्हणून शेती आपल्याला परवडत नाही. तसं आपलं गणित नाही ना. आपल्याला विकायचं कसं हे आपण चांगलं शिकलं. तुम्ही पण कुणीही करा, मी म्हणत नाही की करूच नका, कुणीही करा, कितीही पैसे लावा, पण विक्री व्यवस्थापन चुकलं की तुमचं पैसे डुबले. एवढं आजच लिहून ठेवा. आणि ज्या दिवशी असं काय घडेल तुमच्याबरोबर त्या दिवशी तुम्ही मला सांगा की तुम्ही सांगत होता ते बरोबर आहे का चुकीचं आहे. कारण काय होतं, ज्या दिवशी तुम्हाला ठेस लागेल किंवा ज्या दिवशी तुमच्यासोबत असं घडेल त्या दिवशी माणसाला कळतं की बाबा माझं काहीतरी चुकलं. कितीही जरी मी कुणाला सांगितलं, कितीही मी व्हिडिओ केलं तरी काय कोणाला फरक पडेल किंवा नाही पडेल ह्याचा वेगळा. आता मला सगळं कळतं आहे,
मला काही लोक म्हणतात प्राणी वाढवा की, तुम्हाला एवढं माहिती आहे, नॉलेज आहे. हो बाबांनो, प्राणी वाढवणे म्हणजे काय एकच दिवशी 100 प्राणी आणणे नाही. मी आज पण तुम्हाला सांगतो, प्रत्येक वेळीला काय करायचं, आत्ताची मी बॅच ठेवले, पुन्हाच्या बॅचमधली 5च पिल्लं ठेवणार आहे, ह्यातली पुन्हा होतील त्यातली 5च ठेवणार आहे. एक एक पायरी चढायची, एकदम उडी नाही मारायची कधीच नाही. कारण त्याचं चाऱ्याचं पण झालं पाहिजे तेवढं, खुराकाचं पण नियोजन झालं पाहिजे सगळं, आणि त्याच्या राहण्याची व्यवस्था पण तशी झाली पाहिजे. म्हणजे एकदम मला करायचं नाही. आणि जो स्टेप बाय स्टेप पायऱ्या चढत जातो ना, तो 100% चांगलं. कारण त्याला माहिती आहे वरच्या पायरीवरून घसरला तरी मी खालच्या पायरीवर, पण एकदम वरच्या पायरीवरती गेलेला जर घसरला तर डायरेक्ट खालच्याच पायरीवरती येईल ना. मग ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्यानुसार मेंढी पालन करा. अवघड म्हणलं अति अवघड आहे, सोपं म्हणलं अति सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण ते तुमच्यावरती अवलंबून आहे, तुम्ही मेंढीपालनाला किती सोपं करायचं आणि किती अवघड करायचं हे तुमच्यावरती. पैसा आहे म्हणजे सक्सेस होणार तर अजिबात होणारच नाही. तुम्ही जोपर्यंत तुमचं विक्री व्यवस्थापनावर फोकस नाही करत, तोपर्यंत कितीही काय केलं तरी ते सक्सेस होत नाही. हे माझा अनुभव सांगतोय. माझ्यापेक्षा जर काय कोण करत असेल त्याचा अनुभव घ्या आणि त्याला विचारा की विक्रीचं चुकलं तर काय करायचं. मग तिथं तुम्हाला जेव्हा तुमच्या मनाला प्रश्न पडेल विक्री व्यवस्थापन नाही झालं तर मी काय करायचं, हा जेव्हा तुमच्या प्रश्न पडेल ना, त्या दिवशी तुम्हाला लक्षात येईल. जसं आपण बाजारात गेलो खिशात पैसे नसल्यानंतर आपण कसं बिना चहा पिता घरी यावं लागतं. आपल्या मनाला सांगत असतं ना मन की माझ्या खिशात एकही रुपया नाही, चहा प्यायचं तर पैसे देऊ शकत नाही. मग आपण काय करतो, तसंच घरी येतो आणि ज्या दिवशी खिशामध्ये पैसे असतील त्या दिवशी चहा काय नाश्ता पण करतो. पण तसं हे मेंढीपालन आहे. तुमच्याकडे कौशल्य आहे ना विकायचं, तुम्ही ह्या मेंढीपालनातून काही करू शकता. पण तुमच्याकडे विकायचं कौशल्य हे कमी आहे ना, तर ह्या मेंढीपालनातून तुम्हाला पैसा येणारा हा कमीच आहे. पण त्याप्रमाणे नियोजन करा. पैसा आहे म्हणून घालूच नका. तुम्ही पहिल्यांदा विक्रीचं आणि चाऱ्याचं नियोजनावरती फोकस करा आणि ते तुम्हाला ओके झालं की मग तुम्ही ह्याच्यामध्ये एकदम आरामशीर ज्या पद्धतीनं क्वांटिटी पाहिजे त्या पद्धतीनं करा, काहीही होत नाही. आणि ज्यांना अवघड वाटतं त्यांनी माझ्याकडे यावं, मी तुम्हाला सांगतो सोप्या पद्धतीनं कसं करायचं असतं. कारण मी माझ्या मित्राची प्राणी आहे तिथं आमच्याजवळ, कटिंगचं मी त्याच्याकडनं घेतो. मग त्याला विचारा, तो मेंढपाळ आहे, मी त्याला सांगितलेलं आहे तुझ्याकडे जे काही कटिंगचे प्राणी आहेत ते मला देत जा, माझे ग्राहक मला तोडायचे नाही आहे. मग अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करतो. का तर भविष्यात मला गरज आहे ना त्या कटिंगची, म्हणून मी हे सर्व नियोजन आत्तापासूनच करतो. तसं तुमचं नियोजन आत्तापासूनच असेल तरच सक्सेस होणार. अन्यथा तुम्ही कितीही जरी पैसे गुंतवले किंवा कितीही जरी काय केलं तरी त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. तुमच्याकडं पैसे आहेत म्हणून मेंढीपालनात येऊ नका. काही लोकांचं बघा, मी रिअल परिस्थिती सांगतो, कारण काही लोकांचं असंच झालेलं आहे, शेती परवडत नाही म्हणून पोल्ट्री टाकली, पोल्ट्री परवडत नाही म्हणून त्याच्यामध्ये शेळ्या ठेवल्या, शेळ्या परवडत नाही म्हणून त्याच्यामध्ये मेंढीपालन करायचे. तर ही एकाच तारेवरची कसरत आहे, ही एकच चेन आहे. तुम्हाला शेती परवडली नाही, मेंढीपालन पण परवडणार नाही. शेळ्या परवडल्या नाहीत, मेंढीपालन पण परवडणार नाही. बॉयलर कोंबडीचं परवडलं नाही ना, तर हे पण परवडणार नाही. तर काय होतं की आपण काय करतो की हे पाळणं किंवा सांभाळणं ह्याच गोष्टींकडे जास्त फोकस करतो. पण ह्याचं विक्री व्यवस्थापन, ह्यांचं मॅनेजमेंट किंवा ह्याचं चारा व्यवस्थापन, ह्या काही गोष्टींकडे आपण खूप सारं म्हणजे दुर्लक्ष करतो. आज खूप साऱ्या लोकांना वाटतं हे चांगलं आहे, सगळं ओके, हे सगळं काय चांगलं आहे. पण कसं आहे, तुम्ही त्याचं नियोजन कसं करताय ह्याच्यावरती ते चांगलं आहे. आता समजा काही लोक म्हणतात की नाही मी 50 झाल्या की विक्री चालू करेन. अरे पण 50 झाल्यानंतर विक्री करण्यापेक्षा आत्तापासूनच तयारी ठेवा. बाबा मला विकायचं कसं आहे, आता माझ्याकडे 25 आहेत ना, माझं काही टार्गेट आहे 50 माद्यांचं, तर 50 माद्यांचं माझं आत्तापासूनच टार्गेट आहे की ह्यांना विकायचं कसं, ह्यांना कटिंगचं काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आत्तापासूनच. 50 झाल्यानंतर तुम्ही करायला तोपर्यंत 3-4 वर्ष जातील तुमची. पण ते 3-4 वर्षात होणारा गुणाकार ह्याचा किती होईल हे तुम्हीच ठरवायचं असतं. म्हणून काय करायचं, जी गोष्ट करायची आहे ना तुम्हाला, ठीक आहे XYZ मेंढीपालनच करायचं आहे किंवा काय करायचं असेल तर त्याची तयारी, बेसिक तयारी पहिल्यापासूनच आज चालू केलं आहे ना पहिल्या दिवसापासून, तर ह्याचं कटिंगचं काय करायचं, ह्याचं चाऱ्याचं काय करायचं, ह्याची राहण्याची व्यवस्था, खुराकाचं, हे पुढच्या 2-3 वर्षाचं तुमचं अभ्यास पाहिजे. नाही तर माझ्याकडे पैसा आहे म्हणून मी केलं तर ते तुम्ही 100% तोट्यातच जाणार. कारण तुम्ही अभ्यासच करत नाही ना. भाजीपाला परवडत नाही का, परवडतो, पण कुणाला परवडतो, ज्याचं विक्री व्यवस्थापन चांगलं असतं. बॉयलरची पोल्ट्री कोणाला परवडती, ज्याचं कापायचं दुकान आहे ना,
त्याला परवडतं, सांभाळणाऱ्याला काहीच परवडत नाही. शेळ्यांचं पण तसंच आहे. घेताना आम्ही मस्त घेतो की शेवड्याची आणि तेवढ्याची घेतो, पण जाताना जी कापायला जाते किंवा जी काही कटिंगला जाते ती कटिंगच्या रेटप्रमाणे 350 प्रमाणात जाते ना, पर्यायच नाही तुम्हाला. तसंच त्या काल एका दादाने मला सांगितलं होतं की आमची 3री पिढी हे मेंढीपालनातली. मेंढीपालन सोपं नाही. बरोबरच आहे, सोपं नाही, मला पण माहिती आहे. मी कुठं म्हणलं आहे सोपं आहे. आणि तुमची 3री पिढी आहे, तुम्ही काय त्याचा अभ्यास केला हे मला पण माहीत नाही, पण माझी पहिलीच पिढी आहे याच्यामध्ये. पण मी ह्याचा बारकाव्यानं अभ्यास करतो. मनात आणलं तर शक्य आहे. आमच्यासारख्या डोंगरामध्ये मेंढीपालन करणं म्हणजे शक्यच नाही. मग आम्ही काय करायचं, मेंढीपालन करायचं नाही का? तर बाबांनो, मनात आलं ना तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आता आपल्याच फलटणचे काही मेंढपाळ बांधव आहेत जे आर्मीमध्ये आहेत. बघा मी काय सांगतोय, त्या मेंढ्यांच्या मागे फिरून त्यांना त्रास आला म्हणून ते जिद्दीला पेटून आर्मीमध्ये गेले. आम्हाला तेव्हा त्रास नव्हता ना. आम्ही सगळी काय घरची व्यवस्था सगळी काय चांगली होती. आम्ही शिक्षण पण घेऊ शकलो नाही का, तर आम्हाला जी पाहिजे होती ती सुविधा मिळत गेली. त्याच्यामुळं ज्यावेळी माणसाला अडचण येते ना त्यावेळी मार्ग काढतो, नाही तर माघार तरी घेतो. दोन्हीपैकी एक गोष्टी करत असतो. तसं ह्या मेंढीपालनाचे तुम्हाला मार्ग काढायचा का अडचण म्हणून माघार घ्यायची हे तुम्ही ठरवायचे. आज पैसा आहे म्हणून तुम्ही कराल तर ते कधीच शक्य होणार नाही, कधीच ते फायद्याचं राहणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करायचं आहे, आज एक मेंढी सांभाळायची आहे ना, तर पुढच्या 5 वर्षाचं तिचं मी काय काय करणार आहे सगळं प्लॅनिंग एक्झॅक्टली नियोजनबद्धता असली तरच ते सक्सेस होणार आहे. नाही तर शेळीपालकांना काही परवडलं नाही, मेंढीपालकांना परवडलं नाही. तसंच तुम्ही जरी काय केलं तसं तुम्हालाही परवडणार नाही. जसं मी बॉयलर पोल्ट्रीचं केलं होतं, मला परवडलं नाही कारण माझा त्याच्यामध्ये अभ्यासच केला नव्हता. मी काय केलं होतं, यूट्यूबला पाहिलं होतं बॉयलरच्या पोल्ट्रीमधून एवढं पैसे मिळतात तेवढं पैसे मिळतात. आणि त्याच्यामध्ये काय झालं की अभ्यास कमी असल्यामुळं माझं काय झालं, जे केलं होतं आणि जेव्हा रियालिटी यायला लागली तेव्हा मात्र माझं काय झालं की जे काय अभ्यास होता तो तेव्हा कामाला आला की ह्याच्यामधनं येणारी इन्कम ही कमी असते आणि ह्याचा ताळमेळच कुठं नव्हता. त्याच्यामुळं आम्ही ते सोडून दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो. आणि ह्याच्यामध्ये पहिल्यापासूनच कटिंगच ह्याचं काय मार्केट आहे तर कटिंग मार्केट आहे. आणि त्याच्यानुसार आम्ही सुरुवात केली आणि आज या इथपर्यंत आलेलो आहे. काहीच त्रास नाही, कुठलाच त्रास नाही. तर जसं मेंढीपालन चांगलं आहे तसं अवघड आहे, पण तुम्ही काय पद्धतीनं त्याला मॉडिफाय करता ह्या पद्धतीनं त्या पद्धतीनं चालू शकतं. आता काल एका भावाने कमेंट केली होती की मी फ्रेश मटनचं दुकान टाकतो. चांगली गोष्ट आहे, मी कायम सोबत येईन. तुम्ही जर टाकणार असाल, तुम्हाला कटिंगचं काय करायचं असेल मला सांगा, मी येतो. तुम्हाला पाहिजे तर 2-3 दिवस तिथंही शिकवेन, मी स्वतः येतो तिथं, काही हरकत नाही. तर असे आपल्यामध्ये जे आहेत ना ती उभी राहिली पाहिजेत. नाही तर सर्वांनीच मेंढ्या पाळायला उभं राहिलं ना तर काय कामाचं आहे. शेती तर सगळीच करते ते, पण विकणारा आपला शेतकरी वर्ग आहे का? नाहीच आहे. आणि जरी तुम्ही विकायला बाजारात गेला तरी 1-2 महिने तुम्हाला त्रास देणार. जी बाजारात जी लोक बसतात किंवा काही व्यापारी वर्ग असतात जी बसतात ना तीच तुम्हाला 2-3 महिने त्रास देतील आणि त्याच्यानंतर कुठंतरी सेटलमेंट होऊन तुमची चेन बसू शकते. मग तुम्ही काय करणार, 2-3 महिने थांबणार आहे का त्या बाजारात? बाबा आज त्रास होतोय, BMCवाली त्रास देतील किंवा कॉर्पोरेशनवाली त्रास देतील, मग काय करायचं? मग माघार घ्यायची का? मग हे सर्व नियोजन आत्तापासूनच ठेवा. नाही तर तुमच्याकडे आहे पैसा म्हणून घातला तर ते 100% लॉसमध्ये जाणार आणि पुन्हा तुम्ही तोट्यामध्येच येणार. मग तेव्हा तुम्ही सांगणार की मेंढीपालन तोट्याचं आहे. तर मेंढीपालन तोट्याचं नाही, तर आपण केलेला अभ्यास हा तोट्याचा होता म्हणून मेंढीपालन तोट्याचं होईल. तर तुम्ही करताना विचार करा. मला कुठलाच काही फरक नाही, कितीही जणांनी केलं मला काही त्याचा त्रास नाही. पण भविष्यामध्ये तुम्हाला विकायचं कसं ह्याचा तुम्ही आत्तापासूनच जर अभ्यास नाही केला तर 100% हे तुम्ही तोट्यामध्येच येणार आहे.